नमस्ते. तर मी विशाखा आपल्या माझी डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आम्ही चाललेलो आहोत पुण्याच्या मोशीमधल्या ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये, जे आहे मोशीमध्ये. छान असं एक ट्रॅम्पोलिन पार्क आहे. मुलींना आज सुट्टी आहे, म्हटलं चला प्रेमाचे 4 क्षण आपल्या मुलींसोबत घालू. ते एक वेगळ्याच आठवणी असतात मुलांना. हे जे आहे आनंद, त्यांचा चेहरा बघून, त्यांचा तो आनंद बघून एक वेगळाच उत्साह आपल्याला निर्माण होतो. सकाळपासून त्यांचं चाललं होतं ट्रॅम्पोलिन पार्क आणि फायनली आता आम्ही चाललेलो आहोत ट्रॅम्पोलिन पार्क. ये फायनली मुली चाललेल्या आहेत ट्रॅम्पोलिन पार्क. ये चलो लेट्स गो. आता आपल्या लहान मुलांना बघून आपलं लहानपण आम्हाला आठवतं. म्हणजे जसं की आम्ही सुद्धा असंच आमच्या काकांच्या वडिलांच्या मागे लागायचो कधीतरी कुठल्या तरी गोष्टीसाठी. जसं की आम्हाला विहिरीत पोहायला घेऊन चला, जसं की आम्हाला स्विमिंग पूलला घेऊन चला. कधीतरी त्यावेळेस हॉटेल वगैरे एवढं फ्रिक्वेन्सी त्याची नव्हती जाण्याची, पण तरी पण एक हॉटेलला जाणं म्हणजे आमच्यासाठी खूपच ती मोठी गोष्ट असायची. तर इतकं आम्ही मागं लागायचो आणि हॉटेलला आम्हाला घेऊन गेले की इतका आनंद आम्हाला असायचा. तो क्षण आम्ही इतका एन्जॉय करायचो आणि आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही तर खूप जास्त मुलं आम्ही सगळे एन्जॉय करायचो. मस्त मजा यायची लहानपणी. तर आता या मुलांना बघून सुद्धा ही जी गंमत आहे त्यांचा जो आनंद आहे तो बघून त्या आठवणी आमच्या जाग्या होतात. तर ना, जसं की आता या ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये भरपूर काही ॲक्टिव्हिटीज आहेत. तर त्यातली त्यांनी एक ॲक्टिव्हिटी सिलेक्ट केली आहे. तर त्यांना काय पाहिजे होतं हे आम्ही त्यांना विचारलं, त्यानुसार ते त्यामध्ये एंट्री फी वेगवेगळी आहे. जसं की तुम्हाला आधी मी दाखवलं एंट्री फीचा बोर्ड, तसं ते एंट्री फीज आहेत. तर आमच्या मुली म्हणतात की आम्हाला जायचं आहे ट्रॅम्पोलिन झोनमध्ये, किंवा जिथे ट्रॅम्पोलिन आहे, जिथे उड्या मारायला मिळणार आहेत, अशा ठिकाणी त्यांना जायचं आहे. तर ठीक आहे, बघूया त्यांची चॉईस काय आहे. इशिता आणि सिया म्हटल्या आम्हाला ट्रॅम्पोलिनपेक्षा जे ॲडव्हेंचर झोन आहे तिथे ट्रॅम्पोलिन सुद्धा आहे आणि बाकीचे सुद्धा ऑप्शन्स आहेत. त्यामुळे त्यांनी सिलेक्ट केलं ॲडव्हेंचर झोन. चलो, काय पाहिजे इशिता सिया? कुठलं? ॲडव्हेंचर झोन. ठीक आहे, चलो. ठीक आहे, जा. पडशील का कोणाच्या अंगावर? ओयू. मुलांना खेळायला फक्त कुणीतरी सोबत हवं असतं. जर आम्ही असं एकटं सियाला कधी घेऊन गेलो किंवा एकटं इशिताला कधी घेऊन गेलो तर तेवढी त्यांना मज्जा येत नाही जेवढी त्यांच्या बहीण भावांसोबत त्यांना जास्त मज्जा येते. तर आज या दोघी इतक्या सुंदर खेळत होत्या आणि खेळता खेळता त्यांचे भांडण पण होत होते, मध्येच रडत पण होत्या, मध्येच एकमेकींचं काहीतरी एखादी गोष्ट एकमेकींना खटकत पण होती, त्याच्यातून काहीतरी वाद पण होत होता, पुन्हा खेळत होत्या. असं त्यांचं रुटीन सुरू होतं. तर असंच खेळता खेळता ह्याच्यावरून इशिता जोरात खाली पडली आणि तिचा जो गुडघा होता तो खालच्या फरशीला असा आदळला आणि आदळल्याच्या नंतर तिला खूप हर्ट झालं, खूपच दुखायला लागलं. तर तिचं रडणं बघून, तिचं पेन बघून सिया एकदम काळजीत पडली. सियाला एकदम अचानक वाईट वाटायला लागलं, खूप वाईट वाटायला लागलं. मग इशिताला आम्ही तिथून काढलं आणि तिथल्या एका ड्रेसिंग रूममध्ये नेलं आणि स्प्रे केलं तिच्या गुडघ्याला. पण त्यावेळेस मी एक गोष्ट नोटीस केली की जेव्हा इशिताला लागलं होतं ना, तेव्हा सियाला वाईट वाटत होतं. सिया तिचे पाय दाबत होती, तिच्या पायाला मसाज करत होती, तिच्या गुडघ्याला जिथं स्प्रे मारला होता तिथं हळूहळू हलक्या हाताने चोळून देत होती. इशिता तू काही काळजी नको करू, तुला बरं वाटतं, तिला पाणी पाजत होती. म्हणजे एकमेकींची त्या इतकी काळजी घेत होत्या आणि इशितासुद्धा तिला खूप सपोर्ट करत होती. मला ते बघून इतकं त्यांचं नवल वाटलं. म्हणजे किती छान असतं ना बहिणींचं प्रेम, ते मला त्यांच्यावरून जाणवलं. तिथे असा एक डान्स फ्लोअर देखील होता जिथे ते मुलं डान्स करू शकतात. खूप छान वाटत होतं. मुलं सगळे येऊन तिथं डान्स करत होते. इशिता आणि सियानी तर इतकी धम्माल गेली, विचारायचंच काही काम नाही. सिया उडी मारायची, उडी मारून.
इशिता हरवली. अरे हळू. चोरांनी तिला घेऊन गेलं. काय झालं? इशिता हरवली. कुठे हरवली? तुझं लक्ष नव्हतं? होतं पण ती कुठेतरी अजून गेली, ती हरवली. अरे बाप रे, चलो 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 चलो, पोलीस पोलीस पोलीस, चलो चलो पोलीस. पोलीस, तुम्ही पोलीस आहेत, आमच्या ह्याला शोधा, आमच्या बाळाला शोधा, कुठं आमचं बाळ हरवलंय. अरे कुठं सापडलं? कोणी शोधलं बाळाला? अच्छा, कुठं हरवलं होतं? तर हे आहे ते खरं सुख, मुलांचं चेहरा हसणं बघणं, त्यांचा तो आनंद बघणं, त्यांच्या त्या कल्पनाशक्तीनं बघणं. आणि कसं आहे म्हणजे अशा ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये येऊन फक्तच आपण मुलांना खेळवत नाही, तर त्यांच्या ज्या कल्पनाशक्ती आहेत त्यांना वाव भेटतो, त्या वेगवेगळ्या गोष्टी ते शिकतात. त्याच्यामुळं नक्कीच आपल्या मुलांना अशा वेगवेगळ्या ठिकाणी थोडं का होईना, कधीतरी का होईना, घेऊन तर यायलाच पाहिजे. तर मग अशा प्रकारे त्यांचं खेळून झालं, आमचा टाइम आउट झाला आणि आम्ही आता घरी जायला निघालो. मग मुलींनो कसं वाटलं? छान. छान वाटलं. काय काय केलं? आणि खूपच खेळलो. अजून इशिता पडली होती ना, मी पण पडली. मग काय झालं इशिता पडल्यावर? मग डॉक्टर होतं ना एक, मग स्प्रे केलं. स्प्रे केला आणि मी थोडं तिचे पाय दाबले वगैरे. मग वापस आलो, पुन्हा मला लागलं. हो रे, एकमेकींची काळजी घेतली मग तुम्ही. इशिता तुझं काय मत? आम्हाला ना, मला माझ्या आई बाबाने आणले, माझ्या मामाने आत्याने आणले. मामा आत्याने आणलं, तुला तुझ्या आई बाबांनी आणलं. कसं वाटलं? आवडले का? सगळं आवडलं? मज्जा केली? जाऊया घरी मग आता? नाही. अरे अजून सुद्धा आमचं मन नाही भरलं. हळूच काहीतरी खायचं म्हणतायत ना, तर आम्ही आता काहीतरी थोडंसं खातो. पण आम्हाला घरी जाऊन नम्रता वहिनी विशालदादांनी मस्त पुरणाच्या पोळीचा बेत बनवलेला आहे, त्याच्यामुळे जास्त काही खाता येणार नाही. काय घ्यायचं? हां, आधी आम्हाला ऑर्डर रीड करून दाखवा दोघी जणी. हां ऑर्डर रीड करा. मी पण करतो. चीज वेज क्लब नॉन ग्रिल येलो बर्गर, चीज स्पायसी येलो बर्गर. यांची ऑर्डरसाठी वेटिंग सुरू होती. फायनली त्यांची काहीतरी ऑर्डर त्यांनी जी मागवली आहे दोघींनी, तर ती आलेली आहे. काय मिळाली का ऑर्डर? सावकाश सिया, हळूहळू. घाबरली. काहीतरी करते ना. तुझं एक माझं एक ना. यमी. कसं आहे? मिनी. इथं. डिझाइन वाले फ्रेंच फ्राइज. इशिता बघ ना, डिझाइन वाले. ओ वाव, डिझाइन वाले फ्रेंच फ्राईज. पातला नाही. मग काय ग? काय ग? अफलातून. तर मस्त मुलींनी खूप मज्जा केली, पोटभर त्यांनी खाल्लं आणि त्यांचं खाऊन झाल्यावर आम्ही घरच्या रस्त्याला निघालो.